आता मात्र मुंबईमध्ये आपण धुळवडीचा जो उत्साह चालू आहे तो बघणार आहोत। जुहूच्या किनाऱ्यावरती आपण पाहतोय कुटुंब एकत्र येऊन होळी साजरी करतात आणि दादरमध्ये तर प्रचंड जोरदार सेलिब्रेशन असतंच। विविध ठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन सेलिब्रेशन करतात किंवा सकाळी मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कला येणारे लोक असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, लहान मुलं असू देत, क्रिकेट खेळणारे लोक असू देत, सगळ्यांचे वेगवेगळे ग्रुप्स असतात आणि दादरमध्ये एकत्र येऊन जबरदस्त सेलिब्रेशन होतं। तर दादर परिसरामध्ये सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक जण सकाळी जॉगिंगला व्यायामाला येतात आणि दादर परिसरामध्ये ग्रुप्सकडनं दरवर्षी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। अगदी सकाळपासून दादरमध्ये आपल्याला धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतो आणि दरवर्षी वेगवेगळे ग्रुप अगदी जॉगिंग झाल्यानंतर किंवा त्यांचा व्यायाम झाल्यानंतर अशा प्रकारे एकत्र धुळवड खेळतात आणि असाच एक ग्रुप आपल्याला या दादर परिसरात पाहायला मिळतोय। रनिंग ग्रुप आमचा रनिंग ग्रुप आहे, स्केचेसचा ग्रुप आहे। आमच्या मॅडम बोलतील 2 मिनिटं। ओके, वी आर फ्रॉम स्केचेस गो रन क्लब। हम सब रनर्स हैं आणि रनर्स जमा होके एक अलग तरीके से रनिंग के साथ होली सेलिब्रेशन करते हैं। उत्साह कसा आहे यावर्षी? मस्त, एक नंबर उत्साह कसा वाटतोय? एक नंबर। मी तर सांगतो ना, अगदी सकाळपासून तुम्ही येताय, सगळ्या वयोगटातले दिसताय। अगदी आमच्या ग्रुपचं नाव आहे स्केचर गो रन क्लब, पण आज आमचा स्केचर गो रंग क्लब आहे। पण रन केलंय का, म्हणजे पळालात का? हा, पळालो 2 किलोमीटर। आता आम्ही खेळ असे खेळलोय की पळण्याचेच गेम होते ते, त्याच्यामुळे खूप आनंद लुटला आम्ही आज। असंच दरवर्षी आम्ही खेळत जाणार आहोत। प्रत्येक वयोगटातला व्यक्ती इथे आनंद घेतोय आणि धुळवड साजरी करताना आपल्याला दादर परिसरात पाहायला मिळत आहेत। असे वेगवेगळे ग्रुप आहेत शिवाजी पार्क मध्ये, दादर मध्ये, जो अशा प्रकारचा उत्साह या धुळवडीच्या निमित्तानं दाखवतात आणि रंगात न्हाऊन निघतात। कॅमेरामन अनिल संघासह वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।